राजकीय नेत्यांना जेनजीची भुरळ पडल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही जेनजीसोबत संवाद साधणार आहेत। उद्या फडणवीस नागपुरात 30,000 जेनजीशी संवाद साधणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या संवादासाठी 240 फुटाचा भव्य कॅम्प सुद्धा तयार करण्यात आला आहे। मुख्यमंत्र्यांच्या संवादासाठी 240 फुटाचा भव्य कॅम्प तयार करण्यात येणार आहे। यावेळी 4,000 ढोल ताशा वादक सादरीकरण करून विश्वविक्रम नोंदवला जाणार आहे। रेशीमबाग मैदानात उद्या 30,000 जेनजी सोबत संवाद साधणार आहेत। रेशीमबाग मैदान तयारी आता अंतिम टप्प्यात आले, तर मुख्यमंत्र्यांसाठी भव्य रॅम्प सुद्धा तयार करण्यात आला आहे। नागपूर जिल्ह्यातील जेनजीच्या मनातील प्रश्नांना देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत। त्यामुळे सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांना आता जेनजीची भुरळ पडल्याची चर्चा जोरदार सुरू आहे। हॉटेलमधील स्वच्छतेबाबत तडजोड नाही, झुरळ सापडले तरी परवाना रद्द करण्याची कारवाई गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हा इशारा दिला आहे। हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळू नये, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हा आवाहन केलं। एखाद्या हॉटेलमध्ये एखादा झुरळ जरी सापडला तरी सुद्धा त्याचं लायसन्स देखील रद्द होत आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही कारवाई चालू आहे, नक्कीच आज तुकाराम मुंडे साहेबांना आम्ही पूर्णपणे फ्रीडम दिलेला आहे की तुम्ही जितके जास्त कारवाई करता तितके कारवाई करा। याच्यामध्ये आम्ही अजिबात आडवे येणार नाही। ही काळाची गरज आहे। सर्वसामान्य नागरिकांना तिथे जेवण मिळत असताना ते उपयुक्त जेवण असं मिळालं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलंही अडल्ट्रेशन नसावं, म्हणजे कुठली भेसळ नसावी। आज दुधावरची भेसळ असू द्या किंवा मिठाईची भेसळ असू द्या, किंवा एखाद्या हॉटेलमध्ये आपण जेवायला बसलो की आपण हाताने जेवतो, हाताने जेवल्यानंतर 2 दिवस तरी ते हात लाल असतात, असे काही हॉटेलला आपल्याला जेवण खायला मिळतात। वंदे मातरमचा आणि भाजपचा संबंध काय? सप्टेंबर नंतर सरकारच्या पडझडीला सुरुवात होणार, खासदार संजय राऊत यांनी हा दावा केलाय। सध्या सरकार घाबरलेलं आहे अशी टीका सुद्धा यावेळी करण्यात आली। सप्टेंबर नंतर सरकारच्या पडझडीला सुरुवात, खासदार संजय राऊत यांनी हा दावा केला। सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पडझडीला सुरुवात। घाबरलेलं सरकार, मोदी आणि शहांचे चेहरे बघा, चेहरे बघा दोघांचे, काळे ठिपकर पडलेले चेहरे आहेत। वंदे मातरमचा आणि भाजपचा संबंध आला कधी? वंदे मातरमचा आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नसून वंदे मातरमचा आणि काँग्रेसचा संबंध, ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही त्यांनी वंदे मातरमची उठाठेव करू नये या मताचा मी आहे। वंदे मातरम 1932 साली ज्या स्वरूपात घटना समितीने सुद्धा स्वीकारलं, त्यानंतर आणि आधी काँग्रेस वर्किंग कमिटीवर नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल असे लोक होते, आणि त्यांनीही वंदे मातरमची 2 कडवी अधिकृतपणे स्वीकारली। ती भाजपला मान्य का नसावी? त्यांना ती मान्य असायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।